नमस्कार. प्रसन्न डिजिटल चॅनल प्रस्तुत डिजिटल कट्टा, प्रायोजक हॅन्सन्स कॉम्प्युटर आणि सहप्रायोजक सृष्टी केमिकल्स या कार्यक्रमामध्ये आपण डिजिटल क्रांती हा विशेष कार्यक्रम घेत असतो. खरं तर डिजिटल क्रांती हा कार्यक्रम घेण्यासाठी मी नंदकिशोर वल्टे आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. प्रेक्षको, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण हे माणसाच्या 5 मूलभूत गरजा. यातील वस्त्र ही अत्यंत महत्त्वाची गरज पूर्ण करण्यासाठी माणसं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या वस्त्रदारांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ती गरज पूर्ण करत असतात. ही वस्त्राची गरज पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कलेक्शनमध्ये लोक जातात आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणची माहिती घेत असतात. मग यातूनच अनेक वस्त्रोद्योग सुरू झाले. यामध्ये काळानुसार जे बदलले ते काळाच्या चौकटीमध्ये टिकले. असंच करमाळा तालुक्यातील करमाळा शहरामध्ये असलेलं यश कलेक्शन, या यश कलेक्शनचे मालक राजू शेठ आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार राजू शेठ. नमस्कार. राजू शेठ, आम्हाला आपल्या दुकानाबद्दल माहिती जाणून घ्यायची, कारण आपला कार्यक्रम आहे डिजिटल क्रांती कट्टा. या डिजिटल क्रांतीमध्ये अशा उद्योजकांना आपण बोलवत असतो. तर या व्यवसायामध्ये आपण म्हणजे या व्यवसायाची आपली परंपरा कधीपासून सुरू झाली जरा सांगा. 1985 पासून अशोक सेठ दोशी माझे थोरले भाऊ आहेत, त्यांनी आणि मी मिळून हा व्यवसाय चालू केला. प्रथम आम्ही बॉम्बे डाईंग कंपनीची एजन्सी घेतली. हो. आणि ते योग्य रीतीने भाव ठेवून भरपूर व्हरायटी ठेवून लोकांना डिस्ट्रीब्यूट केली. त्यामुळं म्हणजे ही जुनी बोला. त्यामुळं रेट पण कमी ठेवण्यात आले होते. त्यामुळं माल भरपूर प्रमाणात विकला जाऊ लागला आणि एक चांगलं प्रकारचं गुडविल निर्माण झालं. राजू शेठ, आपल्या दुकानाचं नाव बॉम्बे डाईंग असं सुद्धा होतं काही का? लोक त्या नावानेच खेड्यापाड्यातले लोक ओळखत असायचे. हो, मग तुम्हाला तर सांगितलं की मला जास्त बॉम्बे डाईंग ह्या नावानेच ओळखलं जातं दुकानला. अगदी हो. आता यश कलेक्शन म्हणून नाव आहे आपलं. हां. पहिलं अशोक कलेक्शन नाव होतं. अशोक कलेक्शनचं ह्या 2 वर्षात यश कलेक्शन असं बदललंय नाव. अगदी बरोबर. आणि आपल्या या दुकानामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र ठेवत असता. मग कोणकोणत्या प्रकारची वस्त्र असतात बरं? शूटिंग शर्टिंग आहे, सगळं नामांकित मिलचं शूटिंग शर्टिंग आहे. रेमंड आहे, सियाराम आहे, ओसीएम आहे, दिग्जाम आहे. साड्यामध्ये बनारसमध्ये भरपूर व्हरायटी आहे. शालूमध्ये आहे आणि रेडीमेडमध्ये सगळे ब्रँड आहेत माझ्याकडं. सगळ्या व्हरायटी शूटिंग शर्टिंगपासनं लहान मुलांपर्यंत सर्व व्हरायटी माझ्याकडं आहेत. राजू शेठ, खरं तर लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक वेगळाच प्रसंग असतो आणि लग्नासाठी नवरा आणि नवरीचे कपडे घेण्यासाठी आपल्या दुकानाची लोक आवर्जून निवड करतात. तर नवरा आणि नवरीच्या कपड्यांचे कोणकोणते प्रकार आपल्यापाशी आहेत किंवा त्यांच्या पोशाखाविषयी, वधूवरांच्या पोशाखाविषयी आम्हाला थोडं सांगा. नवरदेववाले तर आता पहिलं शूटिंग शर्टिंगमध्ये सफारी चालायची, पण आता ह्या 5-6 वर्षापासून ब्लेझर, शेरवानी, जोधपुरी ह्या व्हरायटी जास्त चालायला लागल्या. ब्लेझरमध्ये 5 पीस, 4 पीस आणि जॅकेटचे सर्व व्हरायटी आता भरपूर प्रमाणात चालायला लागली आहे. आणि ते सगळ्या तुमच्याकडे आहेत? सगळ्या व्हरायटी आहे माझ्याकडं. आणि जास्तीत जास्त व्हरायटी बघायला मिळण्याच्या हिशोबाने लोक आवर्जून आमच्या दुकानला भेट देतात. शालूमध्ये भरपूर व्हरायटी आहे. साडीमध्ये बनारस आहे, बेंगलोर आहे, सुरत आहे, सर्व व्हरायटी आहे नक्कीच. म्हणून तर लोक आवर्जून आपल्या दुकानाची निवड करत असतात. हो. आता प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कपडे लोकांनी वापरले पाहिजेत किंवा लोक ते नक्कीच वापरतात. तर ऋतूनुसार कोणकोणत्या प्रकारचे कपडे आपण आपल्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवता बरं? वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आता
जेंट्ससाठी कॅज्युअल शर्ट आहे, फॉर्मल शर्ट आहे. हां. पॅन्टमध्ये सर्व व्हरायटी आहे. जीन आहे, सिंपल आहे, बाकी सगळे व्हरायटी आहेत. असं म्हणजे आपल्या दुकानामध्ये सगळ्या व्हरायटी, वेगवेगळ्या प्रकारची कपडे ग्राहकांना वापरायला मिळत असतात. राजू शेट्टी, एक सांगा की ग्राहक ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची खरेदी करत असतात, तर ग्राहकांना कपड्याची खरेदी करत असताना त्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे? त्यांनी कापडाचा टिकाऊपणा कोणत्या व्हरायटीत आहे हां. आणि दिसायला कोणतं आकर्षक वाटतंय हां. आणि ते कसं आपल्याला सूट होईल ह्या हिशोबाने आपण घेतलं पाहिजे. आणि कापडाची किंमत बघून आणि त्याची टिकाऊपणा. किंमत तर वाजवीच आहे, त्यामुळं किंमतीकडं काय बघण्यासारखं नाही आहे. हां हां. आणि खरं तर आता एक सेल 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 असं सगळीकडे या कलेक्शनवाल्यांचं चालू असतं. नेमकं सेल सेल म्हणजे काय हो? काय असतं सेल? सेलमध्ये ॲक्च्युअल काय रेटमध्ये कमी करून व्हरायटीचा सेल वाढवायचा असतो, त्या हिशोबाने सेल असतो. आणि जो डेड स्टॉक असतो तो पण त्या हिशोबाने थोडासा कमी करायचा असतो. त्यामुळं रेट डाऊन करून सेल चालू करतात. अगदी बरोबर आहे. तुमच्याकडे असे सेल असतो? सगळे नसतात, पण जे मोठे शॉप आहेत हां. त्या शॉपमध्ये बराच वेळा फॅशन बदलली, माल दाखवायचा राहिला, डेड स्टॉक थोडासा वाढतो, मग तो माल कमी करण्याच्या हिशोबाने भाव कमी करून त्याचा सेल चालू केलेला असतो. बाकी काय खोटे नाटे सेल खरे नसते ते. अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे जर लोकांची फॅशन बदलली तर लोकांपर्यंत तो माल गेला पाहिजे. खरं तर आपल्या कार्यक्रमाचा उद्देश सुद्धा हाच आहे. होय. डिजिटल क्रांती. काळ बदलतो, काळाबरोबर फॅशन सुद्धा बदलते आणि ही बदललेली फॅशन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या असे सेल लावत असता. आपण काही लावणार आहेत असे सेल? सेल लावणार ना, जून जुलैमध्ये सेल असतो. असं आहे का? बरं, आपल्या दुकानामध्ये जे ग्राहक येतात, शहरातले असतील, खेड्यातले असतील, किंवा आपला करमाळ तालुका किंवा आसपासच्या तालुक्यातून सुद्धा बरेचसे ग्राहक आपल्या दुकानात येतात. मग या ग्राहकांना आपण नेमकी कोणकोणत्या प्रकारची सेवा देता? काही विशेष योजना काय त्यांच्यासाठी राबवता का? नाही, सेवा तर सगळ्याच आहेत. सेवा जास्तीत जास्त त्यांना दाखवायचं, चांगलं माल द्यायचं आणि काय त्यांच्या अडचणी असल्या तर सोडवायच्या. काय खराब झाला तर तात्काळ बदलून द्यायचं, बदलीला आलं तर त्याला नाही म्हणायचं नाही. ह्या तथ्य पाळतो आम्ही. आणि ग्राहकांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण काही योजना वगैरे त्यांच्यासाठी काय ऑफर वगैरे काय ठेवता? करतो की दरवर्षी दिवाळीला आणि लग्नसराईमध्ये थोड्या थोड्या स्कीम लावतो. स्कीममध्ये काहीतरी गिफ्ट ठेवलेले असतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या. त्या हिशोबाने लोकांचा उत्साह वाढतो आणि खरेदी वाढते. असं आहे. म्हणजे लोकांचा उत्साह वाढवण्यासाठी, खरेदी वाढवण्यासाठी, त्यासाठी आपण अशा काही विविध योजना राबवता आणि नक्कीच तुम्हाला त्या दरवर्षी राबवतो आम्ही. असं आहे. खरं तर हा उद्योग व्यवसाय, हा कापड उद्योग व्यवसाय सध्याच्या काळामध्ये अगदी तेजीत चाललेला हा व्यवसाय आहे आणि तुमचं यश कलेक्शन तर अगदी त्या यशाच्या शिखरावरती आहे. आपण या क्षेत्रामध्ये जे काही नवीन उद्योजक येऊ पाहत आहेत की हे क्षेत्र सर करण्यासाठी, तर या नवीन उद्योजकांसाठी आपण नेमका काय सल्ला द्याल सेठ? नवीन उद्योगाला हा व्यवसाय तर चांगला आहे आणि तो बरेच व्यवसाय आहेत, पण त्यात पण हा कापड व्यवसाय पण चांगला आहे आणि तो सचोटीने आणि तत्व पाळून जर केला तर चांगला रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे सचोटी पाहिजे आणि तो पाळून जर केला तर या व्यवसायामध्ये नक्कीच सुवर्ण संधी आहे, असंच आपलं म्हणणं आहे. संधी आहे. ठीक आहे. ग्राहकांना आपण कोणते आव्हान कराल बरं?
ग्राहकांना हां, आपण ग्राहकांनी आपल्या दुकानातच यावं किंवा त्या ठिकाणी आल्यानंतरच तुम्ही त्यांचे समाधान करू शकता, यासाठी आपण ग्राहकांना नेमकं काय सांगा? त्यांना असे हां आदत अवघड आहे. नाही असे काय का की ग्राहकांनी तुमच्या दुकानाची निवड का करायची? दुकानमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची व्हरायटी भरपूर प्रमाणात दाखवायचा प्रयत्न आमचा असतो हां आणि योग्य भाव ठेवलेला असतो. आणि आमचे सर्व सेल्समन पण तुम्हाला तत्परतेने सेवा द्यायला उत्सुक असतात. त्यामुळे तुमचं समाधान होईल याची आम्ही काळजी जास्त घेतो. नाही, अगदीच बरोबर आहे. कारण मोठ्या व्यावसायिकाचं हे सगळ्यात मोठा आणि घेण्यासारखा गुण आहे की ग्राहकाचं समाधान हे आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ग्राहक समाधानी तर व्यवसाय अगदी प्रगतीपथावरती जात असतो. आज यश कलेक्शनचं संपूर्ण तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात आणि आसपास नगर असेल, उस्मानाबाद अशा विविध जिल्ह्यातून लोक आवर्जून यश कलेक्शनमध्ये येतात. त्या ठिकाणी येऊन विविध वस्तूंची खरेदी करतात. खरं तर ही खूप चांगली गोष्ट आहे. यश कलेक्शनमध्ये येऊन ते लोक खरेदी करत असतात. आपल्या दुकानात भरपूर कामगार आहेत. मग या कामगारांचा आपण कसा समन्वय नेमका ठेवता? कामगार आणि तुम्ही आणि ग्राहक. प्रत्येक कामगाराला डिपार्टमेंट वाईज सेक्शन दिलेले आहेत. त्यामुळं गिरायकाला त्या ग्राहकाला जेवढं समाधान होईल अशी सेवा देण्याची आमची मुलांची आणि माझी जास्तीत जास्त लक्ष घातलेलं असतं आम्ही त्यात. त्यामुळं ग्राहकांना आणि आमच्या सेल्समनला सुद्धा समाधान असतं. अगदीच बरोबर आहे. म्हणजे अगदी तुमच्यामध्ये हे कोऑर्डिनेशन जे आहे ते अगदी उत्कृष्ट प्रकारचं आहे आणि ग्राहकसुद्धा त्या पद्धतीने बोलून दाखवत असतात. म्हणून तर आपण हे यशाची वेगवेगळी शिखरं पार करत आहात. आणि करमाळ्यामध्ये बॉम्बे डाईंग अर्थात आजचं यश कलेक्शन हे नाव खरं तर कापड दुकान क्षेत्रामध्ये असं विशेष आणि आवर्जून घेतलं जातं. सेठ, आपण प्रसन्न डिजिटल या चॅनलवरती या ठिकाणी आलात आणि या कापड उद्योगाविषयी आपण भरभरून माहिती सांगितली, नवीन उद्योजकांबद्दल माहिती सांगितली. मुळात प्रसन्न डिजिटल चॅनलचा डिजिटल क्रांती या कार्यक्रमाचा उद्देशच हा आहे की तुमच्यासारख्या उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये प्रगतीपथावरती असलेल्या लोकांना निमंत्रित करणे आणि त्यांच्याकडून ती माहिती घेऊन जनसामान्यांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी ती माहिती नक्कीच त्यांना पुढं उभं राहण्यासाठी उपयोगाची ठरेल. सेठ, आपण या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी आलात आणि सविस्तर अगदी दिलखुलासपणे आपण आमच्या चॅनलशी बोललात. याबद्दल प्रसन्न डिजिटल चॅनलच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.